नमस्कार. रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट श्रुती साके गायकवाड. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ का जे महाराष्ट्रामध्ये महिलांवर वाढते अन्याय अत्याचार झालेत त्याबद्दल त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार वहिनी. काय सांगाल महाराष्ट्रामध्ये महिलांवर सध्या बघितलं आपण ते अन्याय अत्याचाराच्या घटना वाढतच चाललेल्या आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहता? आत्ता तसं बघायला गेलं तर कुठलीही महिला ह्या म्हणजे पुण्यामध्ये तरी आपण जे पुण्याला शिक्षण माहेरघर असं म्हणत होतो ते आता पुणे शिक्षण घर नसून हे गुन्हेगारांचं घर झालेलं आहे. जो येतोय तो त्याचा घर बनवतोय आणि गुन्हेगारांना इतकी वाढ भेटलेली आहे. आता परवाची तुम्ही बघाल की ती शुभदा नावाची मुलगी जी WNS कंपनीमध्ये काम करत होती तिच्यावरती कोयत्याने जेव्हा वार झाले तेव्हा अख्खी कंपनीतली लोक तिच्या आजूबाजूने सगळेजण तमाशा बघायला होते, पण तिला हिसकवायला किंवा तिला वाचवायला किंवा त्याला पकडायला एक जणही गेलं नाही. त्यांनी 4-5 वेळा तिच्यावरती चॉपरनी वार केले. जेव्हा ती रक्तबंबाळ झाली तेव्हा एक मुलगा उठून गेला. त्याच्यानंतर हे जर आधी केलं असतं तर त्या मुलीचा जीव गेला नसता. ठीक आहे, आर्थिक व्यवहारातनं त्यांचे वाद झाले, पण एवढं टोकाची भूमिका ही चुकीची आहे. आणि गृह खातं काय करतंय, आपलं गृह खातं काय करतंय म्हणजे जसं बघायला गेलं गृह खातं बघायला गेलं तर म्हणजे पोलीस प्रशासन आता कालची तुम्ही बघितली येरोडा जेलमधनं गुंडांची सुटका झाली. काही कसबे म्हणून कोणतरी त्यांची सुटका झाली आणि रॅली काढली. म्हणजे पोलीस प्रशासनांची आजकाल ह्या गुंडांना गुन्हेगारींना वाढ मिळतीये का त्यांचा काही दबाव राहिला नाही? या गुन्हेगार महिलांवर वाढते अन्याय अत्याचार असेल किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासन असेल, सरकारनं असेल किंवा पोलीस प्रशासनानं काय उपाययोजना राबवल्या पाहिजे, कशा पद्धतीनं तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? फास्ट ट्रॅकवरती केसेस घ्या, फास्ट ट्रॅकवरती चालवा ना. कशाला वर्षानुवर्ष पीडित मुलीच्या आईबापांना न्याय मिळवण्यासाठी तुम्ही वेळ वाया घालवता? फास्ट ट्रॅकवरती चालवा की. आधीच्या पेंडिंग केसेस आहेत त्याचाच वेळेवर निकाल नाही लागत त्या मुलीला आपण न्याय कधी देणार? तर एकंदरीत बघितलं की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेक महिलांवर अन्याय अत्याचार घडले. मग ते एखादी असे फास्ट ट्रॅकवर केस आल्यानंतर किती दिवसांमध्ये ते निकाल लागू शकतो? 10 ते 15 दिवसामध्ये लावा ना निकाल. काय अडचण आहे तुम्हाला? तुम्ही आरोपीला आणता, तुम्ही आरोपीला झाकून आणता का? द्या ना पब्लिकच्या हवाले त्याला, खाऊ द्या की रट्टे जरा. 2 वर्ष आधी जेव्हा हॉकी प्लेअरवरती मुलीवरती हल्ला झाला होता ती सराव करत असताना तेव्हा पण प्रशासन काय करत होतं? त्या मुलीचा त्या भाऊ अपंग होता आणि त्या मुलीच्या आई वडिलांकडनं फक्त मुलगी ही एकच उमेद होती की ती मुलगी त्यांचं सगळं स्वप्न पूर्ण करेल, कारण की मुलाकडनं त्यांनी अपेक्षा ठेवल्या नव्हत्या मुलगा अपंग असल्यामुळे. त्याही केसेस अजून पेंडिंग आहेत, तुम्ही निकालच लावत नाहीये. माझी गृह खात्याला एकच विनंती आहे की त्यांनी पोलीस प्रशासन जे काय असेल त्या तारखा फास्ट ट्रॅकवरती घ्या किंवा गुन्हेगारांची जे असेल गुन्हेगारांमध्ये एवढी हिंमत येते कुठे? येरोडा जेलमधनं पडतात बाहेर आणि त्यांची बाईक रॅली निघते. पोलीस खातं काय करते? तुम्ही स्वतः एक वकील आहात. आता जी काल परवा घडलेली घटना आहे त्या घटनेचा आपण वैयक्तिकरित्या काही पाठपुरावा करणार आहात का? हो, मी स्वतः जाऊन त्या मुलीच्या घरच्यांना भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालणार आहे. मी, माझी टीम, माझे जे कलिग्स आहेत आम्ही स्वतः जाऊन त्या मुलीच्या घरच्यांना भेटणार आहोत आज. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज.